तर इन्फोसिस डे 8 मध्ये म्हणजेच की 8व्या दिवशी आज रेड अलर्ट असल्यामुळे मला चपलीचा सहारा घेत म्हणजे माझ्या स्लीपरचा सहारा घेत मला इन्फोसिस सेशनमध्ये यावं लागलं, कारण माझ्या शूज आणि सँडलने मला धोका दिला होता. त्याच्यानंतर मग आम्हाला आज आल्यावर मला म्हणजेच की सगळ्यांनाच त्यांचं एक रिझ्युमे बनवून लिहून दाखवायचा होता. मग त्याच्यानंतर सरने आता दुसरी ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केली. तर जसं की आम्ही सगळे उठलो होतो आणि आम्हाला ग्रुप पाडून दिले होते, तर मी माझ्या मित्रांचे ग्रुप शोधत माझा पण ग्रुप शोधला. तर ते 3 आणि मी 2 नंबर या ग्रुपमध्ये आलो होतो आणि आमचे पहिलेच ग्रुप पडले होते. तर अजून दुसरे एक ग्रुप म्हणजेच एक वेगळा ग्रुप पडला होता अजून. तर हे ग्रुप पाडण्याचं कारण होतं की आम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं होतं. आजची ॲक्टिव्हिटी म्हणजेच ग्रुप डिस्कशनची ॲक्टिव्हिटी होती. तर यामध्ये सर तुम्हाला एक सब्जेक्ट देतील ज्याच्यावर तुम्हाला डिस्कस करायचं आहे तुमच्या टीम बरोबर. तर पहिल्यांदा आमचं झालं, त्याच्यानंतर बाकी ग्रुपचं पण झालं आणि मग जेवायला सुटली. आता जेवण वगैरे करून आम्ही वापस आमच्या सेशनला चाललो होतो. पाऊस काय त्याची महागार घ्यायची कमी करीना. त्याच्यानंतर मग बाकीच्या ग्रुपचं राहिलेल्यांचं डिस्कशन वगैरे झालं आणि आम्ही मग बाकीच्यांना रिव्ह्यू वगैरे दिला. तर सगळ्यांचं डिस्कशन संपल्यानंतर आजचा सेशन संपला. तर जसं की दरवेळेस सारखं हाफ डेची मागणी करताना आम्ही सगळे अजून एकदा फेल झालो आणि बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस अजून पण थांबलेला नाहीये. तर मग भेटू तुम्हाला उद्या.